मुलांनो, आज आपण सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा नवीन घटक बघूया। सुसंगत म्हणजे सु म्हणजे चांगला आणि संगत म्हणजे इथं चार वाक्यांची एकमेकाशी चांगली जोडी लावायची आहे, त्यांना जुळवायचं आहे। मग असा ज्यावेळी उतारा असतो त्यावेळी अशा उतारामध्ये 3 किंवा 4 प्रश्न दिलेले असतात। मग प्रत्येक प्रश्नाची उत्तरं खाली बघायची। आता हा पहिला जो प्रश्न आहे तो लगेच याचं उत्तर इथं सापडलं तुम्हाला असं होऊ शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला चारही प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे। बघा, एक डॅश डॅश सापडलेला मांसाचा तुकडा चोचीत घेऊन झाडावर जाऊन बसला। आता एक डॅश डॅश सापडलेला मांसाचा तुकडा चोचीत घेऊन, आता चोचीत घेणारा म्हणजे कोण असणार? पक्षी असणार। मग खाली उत्तरामध्ये आपल्याला पक्षी शोधावे लागतील। कोल्हा पक्षी आहे का? नाही। कावळा नाही। सॉरी, माकड नाही। कावळा होय आणि पोपट पण होय। आता दोघं पक्षी आहेत त्यामुळे दोघांचं उत्तर आपल्याला निश्चित इथं कावळा की पोपट लिहिता येत नाही। त्यासाठी आपण दुसरा प्रश्न वाचूया। एका डॅश डॅश लक्ष त्याच्या चोचीतील मांसाच्या तुकड्याकडे गेलं, म्हणजे कावळा किंवा पोपट या दोघांपैकी कुणीतरी मांसाचा तुकडा चोचीत पकडलाय आणि त्याच्या चोचीकडे लक्ष कुणाच गेलं बघूया। भुकेलेल्या लांडग्याचं जाऊ शकतंय, भुकेलेल्या लांडग्यात जाऊ शकतं का नाही? भुकेलेल्या सिंहाचं ह्याचं पण जाऊ शकतंय, भुकेलेल्या कावळ्याचं आणि भुकेलेल्या कोल्ह्याचं चौघांचं पण लक्ष जाऊ शकते। मग आता नेमकं उत्तर ह्याचं आपल्याला सांगता येत नाही। मग आपण खालच्या प्रश्नाकडे जाणार, कारण दुसऱ्यातला गोंधळ झालाय। पहिल्यात पण 2 उत्तर आलेत, ह्यात तर 4ही उत्तर असू शकतात, म्हणून आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। त्याच्या गोड गळ्याची टिंबाटिंबा करताच त्याने गाण्यासाठी चोच उघडली। गाण्यासाठी चोच उघडली। आता आपण एखाद्याची काय करतो त्यावेळी तो गाणं म्हणेल, तर स्तुती करणे म्हणजे एखाद्याबद्दल त्याच्याबद्दल चांगलं बोलणे, त्याच्यावेळी तो गाणं म्हणेल ना। निंदा केल्यावर नाही म्हणणार, निंदा म्हणजे त्याच्याबद्दल वाईट बोलल्यावर नाही। गंमत केल्यावर तो गाणं म्हणेल का? नाही। फजिती केल्यावर नाही। म्हणजे इथं उत्तर आपल्याला स्तुती सापडते, ह्याचं उत्तर पक्क सापडते। कुणाही तर आपण स्तुती केल्यानंतरच तो गाणं म्हणणार आहे, म्हणजे त्याच्या गोड गळ्याची स्तुती केली, त्याच्या गोड गळ्याची स्तुती केली। इथं आपलं उत्तर स्तुती असणार आहे, म्हणजे ह्याचं उत्तर सापडलंय। पण पहिल्या दोन्ही सापडलं नाही आणि चौथा पण प्रश्न आपल्याला बघायचा आहे। चोचीतून खाली पडलेला म्हणजे कोण तर गाणं म्हणत होता, तो गाणं म्हणताना त्याच्या चोचीतून, आता कावळा किंवा पोपट गाणं म्हणत असणार आहे, कारण त्या दोघांना नाव सापडलेलं आहे ना। चोचीतून खाली पडलेला तो तुकडा घेऊन कोल्हा टिंबाटिंबा झाला। आता हा कोल्हा प्राणी दिसतोय या उतारात आलेला। मग आपल्याला इथलं उत्तर सापडलं बघा। भुकेलेला कोण असणार आहे? कोल्हा। भुकेलेला कोल्हा म्हणजे ह्या दुसऱ्याचं उत्तर आपल्याला इथं सापडलं, भुकेलेला कोल्हा। भुकेलेला कोल्हा। भुकेलेल्या कोल्ह्याचे लक्ष, एका भुकेलेल्या कोल्ह्याचे लक्ष त्याच्या चोचीतील मांसाच्या तुकड्याकडे गेले। मग कोल्ह्याने त्याच्या गोड गळ्याची स्तुती करताच त्याने गाण्यासाठी चोच उघडली। आता गाण्यासाठी चोच उघडल्यावर काय होणार आहे? तो तुकडा तोंडातला खाली पडणार आहे। खाली पडल्यानंतर कोल्ह्याने काय केलं असेल? कोल्हा दुःखी झाला असेल का? भुकेलेला होता ना, त्याला तो त्या पक्षी तोंडातील चोचीतील मांसाचा तुकडा खाली पडला, त्यामुळे कोल्हा दुःखी होणार नाही। कोल्हा पसार होईल का? पसार निघून जाईल का? होय, कावळा पसार होईल, कोल्हा पसार होईल। कोल्हा काय होईल? पसार होईल। मग तो इथं कोल्हा पसार उत्तर असणार आहे। कोल्हा पसार झाला। आता आपल्याला 3 प्रश्नांची उत्तर सापडली बघा, वरच्याच सापडलं नाही अजून, हे का नाही? आता बघा, त्याच्या गोड गळ्याची स्तुती करता त्याने गाण्यासाठी चोच उघडली। आता आपल्याला बघा, मांसाचा तुकडा त्या दोघांपैकी कोण खाते? कावळा का पोपट? कावळा खातो, त्यामुळे पोपट उत्तर बादच झालं। त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मांसाचा तुकडा खाणारा कावळा आहे। त्यामुळं एका इथं कावळा आहे। एक कावळा सापडलेल्या मांसाचा तुकडा चोचीत घेऊन झाडावर जाऊन बसला। हे वाक्य पहिलं झालं। दुसरं वाक्य,
एका भुकेलेल्या कोल्ह्याचे लक्ष त्याच्या चोचीतील म्हणजे कावळ्याच्या चोचीतील मांसाच्या तुकड्याकडे गेले. मग काय केलं, कुणाला लक्ष गेले, भुकेलेल्या कोल्ह्याचं. मग कोल्ह्याने काय केलं, त्याच्या गोड गळ्याची स्तुती म्हणजे चांगलं बोलला, तू छान गातोयस, कावळ्याला बोलला. स्तुती करता त्याने गाण्यासाठी चोच उघडली. चोच उघडल्यानंतर ते तोंडातला काय पडला असेल, मांसाचा तुकडा खाली पडला. चोचीतून खाली पडलेला तो तुकडा घेऊन कोल्हा पसार झाला. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर सापडत. अशा ठिकाणी काय करायचं आहे, बघा मुलांनो, अशी ज्यावेळी उत्तरे असतात त्यावेळी डायरेक्ट पहिल्या प्रश्नाकडे कधीच उत्तर शोधत जायचं नाही. चारही प्रश्न किंवा तिन्ही प्रश्न एकदम वाचून घ्या. त्या तिन्ही प्रश्नापैकी कुठल्या तरी एका प्रश्नाचं उत्तर दुसऱ्यातल्या तिसऱ्यातल्या एखादा शब्द सापडतो. तो शब्द सापडला उत्तराचा की त्याच्यानुसार आपल्याला खालच्या वरच्या उत्तराची उत्तर सापडत असतात आणि मग आपला सुसंगत वाक्याचा परिच्छेद असा तयार होत असतो. नेहमी काळजी घ्या, कधी पहिला 1 नंबरचा प्रश्न सोडवत बसू नका. चारही प्रश्न काळजीपूर्वक वाचा. समजलं तुम्हाला?